भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक भारताचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे आणि आपण आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आहोत असे श्री संत रविदास महाराज, त्याचबरोबर कैकेया महाराज, या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. आज अतिशय सुंदर पद्धतीने या पूर्ण शहरामध्ये कार्यक्रम संपन्न होता. या कार्यक्रमाचा अध्यक्ष सुभाष सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला स्वागत अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि आता काय बोलावं, गायकवाड साहेबांनी फक्त रविदास महाराज किंवा कैकेया महाराजच सांगितला नाही, तर संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महापुरुषाचा इतिहास आणि प्रत्येक महापुरुष या ठिकाणी आपल्याला सांगण्याचं काम केलं. आज या कार्यक्रमाला घडवण्यासाठी आणि हा कार्यक्रम समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे त्या माध्यमातून या ठिकाणी केलेले या कार्यक्रमाचे आयोजक, या जयंती मंडळाचे अध्यक्ष सुशील भैया गायकवाड, त्याचबरोबर आनंदभाऊ गायकवाड आणि या सर्व जयंती मंडळाचे मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करणार, त्यांना खूप खूप शुभेच्छा देणार. कारण असा सुंदर पद्धतीचा कार्यक्रम मी गेल्या वर्षी देखील कार्यक्रमामध्ये होतो जयंतीचा, परंतु या वर्षीची जी जयंती आहे ही खऱ्या अर्थाने रविदास महाराजांच्या विचाराची जयंती आज आपण या ठिकाणी करत आहोत. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहे, या ठिकाणी ज्येष्ठ तरुण आहे आणि ज्यांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलो असे अनेक वक्ते आज मला देखील या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. कारण या कार्यक्रमामधून खूप काही मला या ठिकाणी शिकायला भेटलेलं, कारण अनेक वक्ते या ठिकाणी मी ऐकले. आम्हाला वाटत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आम्हीच पुढे घेऊन जातो का काय, परंतु तशातला भाग या ठिकाणी नाहीये. तथागत भगवान गौतम बुद्धाचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ हे देखील घेऊन जात आहे, त्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. असे सर्व महापुरुषांचा विचार या ठिकाणी तळागाळात पोहोचवण्यासाठी काम करतात आणि बरेचसे नेते मी या ठिकाणी पाहतो. आता गायकवाड साहेबांनी सांगितलं की संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या पूजा होतात त्याला सत्यनारायण म्हणतात. ज्या महापुरुषांनी, ज्या संत रविदास महाराजांनी आपल्याला मानव म्हणून जगण्याचा आणि ज्या संत रविदास महाराजांनी जे तथागत भगवान बुद्ध म्हणले होते आत्मदीप भव, त्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन करून मानवाला कशा प्रकारे जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. संत रविदास महाराजांचे विचार मला देखील माझे गुरु या ठिकाणी आसोरे साहेब यांना मला या ठिकाणी ऐकायचं आहे. मी आधीचा आपला वेळ घेणार नाही. आताच या मंडळाने एक मंदिर झालं पाहिजे याची घोषणा केली, परंतु मला त्या सर्वांना या ठिकाणी विनंती करायची आहे. समाज पैसे आपल्याला देतच राहील, परंतु या राज्यामध्ये जे चर्मकार महासंघाचे जे मंडळ आहे या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून चालतं. मग जर समाजाला या ठिकाणी समाज मंदिर, या ठिकाणी समाजाचे सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी जर समाजाला पैसा जमा करावा लागत असेल तर या ठिकाणच्या सामाजिक न्याय विभागामध्ये चालू असलेले जे महामंडळ आहे तर याचा पैसा जातो कुठं. मला या ठिकाणच्या आयोजकांना विनंती करायची आहे, थोडंसं लक्ष सामाजिक न्याय विभागाकडे आपण दिलं पाहिजे. कारण हजारो कोटी रुपयाचा निधी आपल्या नावाने या ठिकाणी उपलब्ध होतो, परंतु तो आपल्या समाजापर्यंत या ठिकाणी पोहोचत नाही. त्याला कारणीभूत आपण आहोत, कारण आपण या विरोधामध्ये आवाज कधीच उचललेला नाही. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. देणगी अनेक लोकांनी दिली,
परंतु या सभागृहाच्या बांधकामासाठी जे जे काही मदत माझ्याकडून करता आली मी या ठिकाणी अवश्य करणार आहे. कारण परभणीमध्ये सामाजिक न्याय विभाग आहे आणि समाजानं एक पैसा जमा करून दिलेलं जे धन आहे ते सामाजिक न्याय विभागामध्ये आपलं जमा आहे. त्या ठिकाणाहून जी काही मदत तुम्हाला या ठिकाणी करता येईल मी ती 100% या ठिकाणी करून देणार आहे. आणि मी पैसे देईल एवढा मोठा नाही, महापुरुषांच्या विचाराचं सभागृह या ठिकाणी होतंय. मी माझ्या पद्धतीने जे काही देणगी मला या ठिकाणी देता आली मी ती या ठिकाणी अवश्य देणार आहे. आताच मला सांगितलं की आमच्या समाजासाठी काहीतरी बोला. हा समाज तुमचा नाही आहे, हे समाज आमचा देखील आहे. कारण महापुरुषांचा वारसा घेऊन चाललेला प्रत्येक व्यक्ती हा या ठिकाणच्या चळवळीत, आंबेडकरी चळवळीत, रविदास महाराज यांच्या चळवळीमध्ये काम करणारा प्रत्येक समाज, प्रत्येक जात ही आपली आहे. म्हणून यापुढे आपण सर्व एक जण आहोत, आपण सर्व एकत्र आहोत. त्यामुळे यापुढे आपण आमच्या समाजाला मार्गदर्शन करा असं म्हणणार नाही, अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि परभणीमध्ये एक उदाहरण आहे की सामाजिक न्याय विभाग आपल्या मोची समाजासाठी, आपल्या चर्मकार समाजासाठी जे दुकानाचं शेड बनवून देत आहे त्या दुकानाच्या शेडची एक तक्रार माझ्याकडे आली. परभणीमध्ये SBI बँकेच्या समोर एक आपला चर्मकार समाजाचा एक व्यक्ती बूट पॉलिश करतो, लोकांचे बूट शिवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. परंतु त्याला सामाजिक न्याय विभागाने अजूनपर्यंत छप्पर दिलेलं नाही. त्याच्या नावचं छप्पर त्या सामाजिक न्याय विभागामध्ये आलं परंतु ते त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. त्या ठिकाणी चर्मकार समाजाला मी घेऊन सामाजिक न्याय विभागामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी असे काही 3-4 शेड होते जे की त्या लोकांच्या नावाने ते शेड सुटले. ते लोक घेऊन जायला तयार नाही आणि ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे त्या परभणीमध्ये SBI बँकेच्या समोर एक व्यक्ती आहे, त्याला त्या शेडची आवश्यकता आहे परंतु या ठिकाणचा सामाजिक न्याय विभाग त्याला द्यायला तयार नाही. मग आपण आपल्या समाजासाठी काय काम करतो? ज्या वेळेस मी सामाजिक न्याय विभागामध्ये गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी साहेब त्या एका चर्मकार समाजाला त्या ठिकाणी शेड देण्याचं काम केलं. आम्ही केवळ एका जाती धर्मासाठी काम करत नाही, या चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही या ठिकाणी काम करतो. सामाजिक न्याय विभागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, त्या स्वाधार योजनेमध्ये अनेक चर्मकार समाजाचे माझे बंधू होते. जवळपास जिल्ह्यामध्ये 350 विद्यार्थ्यांना आपण त्या प्रत्येकी विद्यार्थ्यांना 43,000 रुपये मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रत्येक चर्मकार समाजाच्या प्रश्नावर या जिल्ह्यामध्ये वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतोय. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्याची संधी दिली आणि अनेक वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत आणि मला देखील यांच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आज ही जयंती बोलत असताना अमोल भाऊनं सांगितली की छोट्या खाणी जयंती साजरी झाली. या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण राज्याची कमिटी आपली चर्मकार महासंघाची आलेली आहे. या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ही जयंती छोटी नाही, पूर्ण शहरामध्ये माझ्या पाहण्यामध्ये ही पहिली जयंती आहे की सर्वात मोठी जयंती आपल्या या ठिकाणी या आयोजकांनी केली, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असेच कार्यक्रम भविष्यामध्ये आपण घेत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. मी तुमच्या सोबत 100% तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आपल्या या चळवळीमध्ये काम करायला तयार आहे. आता जी एक समिती तयार केली त्यामध्ये अमोल भाऊ माझं देखील एक नाव टाका. माझ्याकडून जे काही देणगी किंवा माझ्याकडून जे काही श्रमदान देता येईल मी त्या पद्धतीनं दान. पण लवकरच आता या ठिकाणी एक चांगलं संत रविदास महाराज यांच्या नावाचं सांस्कृतिक सभागृह आपण मंदिर म्हणणार नाही, मंदिरामध्ये पूजा होत असते, सांस्कृतिक सभागृहामध्ये विचाराची देवाणघेवाण होत असते, त्या महापुरुषांचे विचार आपण या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामुळे त्या सभागृहातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे यासाठी या ठिकाणी संत रविदास महाराज यांच्या नावाचं एक सांस्कृतिक सभागृह लवकरच आपण या ठिकाणी उपलब्ध करून घेऊया. नगरपालिकेला आपल्याला या ठिकाणी सोडायचं नाहीये.
नगरपालिकेला आलेला निधी त्याच्यामधला 2% निधी आपण सभागृहासाठी इथून घेऊया अशी अपेक्षा असं वचन या ठिकाणी मी कोणी सर्वांना. क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय रविदास.